नमस्कार मित्रांनो, मी निमिष लोहाळे, MP डिजिटल न्यूज चॅनल. प्रिंटिंग प्रेस, जे प्रिंटिंग प्रेसमध्ये जे काम केलेलं जातं ते कसं केलं जातं, त्याची प्रोसेस कशी असते. सुरुवातीला आम्ही प्रिंटिंग प्रेस साठी त्याला लागतं डिझाईन. आता सध्या आहे ग्राफिक डिझाईन. तर ग्राफिक डिझाईन केल्यानंतर ते प्रिंटआउटला ते कसे पाठवतात आणि प्रिंटिंग कशी होती, हे सगळं आपल्याला नॉलेज हे आपण आता आलेलो आहोत ओम साईराज प्रिंटर्सला. ह्यांच्याशी जाणून घेऊया हा पूर्ण प्रिंटिंग प्रेसचा प्रोसेस कसा असतो. जर एखादा कोणत्या कस्टमर त्यांच्याकडे काय डिझाईन घेऊन येतो की मला बॅनर्स बनवायचे, मला होर्डिंग्स बनवायचे, तर त्याचं कसं काम केलं जातं हे आपण जाणून घेऊया. नाव काय सर तुमचं? तर माझं नाव ऋषिकेश अप्पासाहेब नारायणकर. मी एक ग्राफिक डिझायनर आहे. ग्राफिक डिझाईन उदय कसा आणि त्याचा आजचा उपयोग काय? ग्राफिक डिझाईनचा जर म्हटलं आजचा उपयोग जे आता नवीन नवीन डिजिटल वगैरे मार्केटिंग वगैरे त्यासाठी जे डिझायनिंग वगैरे मागतात ते तुम्ही समजून घ्या. वेबसाईट डिझायनिंग असू द्या किंवा एखादा पोस्टर डिझायनिंग असू द्या, कोणाचा बॅनर वगैरे. आता जर सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंगला नसं बॅनर वगैरे चालू, मोठे मोठे नेता लोकांचे बॅनर असतात जन्मदिवसाचे वगैरे वगैरे. तर त्या हिशोबानुसार डिझायनिंग वगैरे राहते ते डिझायनर करतात, ग्राफिक डिझायनर बॅनर वगैरे बनवतात. जसं मोठ्या मोठ्या कंपन्यांपासून तर लहान लहानपर्यंत. आज जर एखाद्या क्रिएटिव्हिटी द्यायची, समजून घ्या तुमचा बिझनेसला जर एखादी नवीन क्रिएटिव्हिटी द्यायची तर ग्राफिक डिझायनरचा एक सगळ्यात मोठा भाग राहतो. कारण तो डिझाईन देतोय, क्रिएटिव्हिटी देतोय तुमच्या नवीन विचारांना. म्हणजे थोडक्यात एक शब्दात आम्ही सांगू शकतो की हे कम्युनिकेशन आहे. एखाद्या बॅनर वरती काही फीचर सांगायचे असेल तर हे एक तुम्हाला माध्यम आहे. माध्यम तर मग तुम्ही त्याच्यासाठी काय काय एक्सपर्टीज काय यूज करतात तुमच्यासाठी? त्यासाठी स्पेशलाइज नवीन आता जे बनलेले इंटेलिजन्स मध्ये नवीन नवीन सॉफ्टवेअर आहे, जसं फोटोशॉप वगैरे झालंय, जसं कोरल ड्रॉ झालंय, ते त्या पद्धतीने ग्राफिक डिझायनर जे वापरतात. इलिस्ट्रेटर एक झालं, त्या हिशोबानुसार जर आपण नवीन नवीन डिझाईन वगैरे करत असाल तर जसं जसं इंटेलिजन्स मध्ये जसं जसं क्रिएटिव्हिटी वाढवणार तसं तसं सॉफ्टवेअर प्रकारे काम होत असतात. आणि पत्रकारिता विद्यार्थ्यांना ग्राफिक डिझायनरचं महत्व तुम्ही कसं समजवाल आणि किती ते काम येणं गरजेचं आहे हे तुमच्या 2 शब्दात आम्हाला सांगा. पत्रकारिता म्हणजे आता जे पत्रकार वगैरे राहतात, पत्रकार परिषद मध्ये जर एखादा समजा समोरचा व्यक्ती जर तुमचं जर ज्याचं डिझाईन करायचं आहे, पण तुम्ही जे एखादा आता समजा एखादी केस घडली त्यानुसार तुम्हाला एखादा फोटो वगैरे आणतात आणि त्यानुसार तुम्हाला माहिती काही जोडून पाहिजे, तर जर डिझायनर जो असेल किंवा जो जे वृत्तपत्रिका जी आपण डिझाईन करतो तर तुम्ही साधारणतः माहिती गोळा करून आणत असता. त्या डिझाईननुसार तुमच्या त्या माहितीनुसार आमच्याकडून जर थोडीशी माहिती वगैरे चुकली तर समोरच्या पर्यंत चुकीचा संदेश पोहोचू शकतो. जर आता कोणी ग्राहक तुमच्याकडे येतो आणि तो मला सांगतो की मला 15x12चा बॅनर बनवायचा आहे आणि हे माझा मॅटर आहे, तर तुमचं क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्ही त्याला त्याच्या पूर्ण आयडिया त्याचा घेतात का तुमचं काही इनोव्हेशन त्याच्यामध्ये आहे? त्यामध्ये आमचं पण काही नियोजन राहते, म्हणजे आमची पण क्रिएटिव्हिटी राहते, जे जेणेकरून समोरच्या कस्टमरला वगैरे समोरचा जो कस्टमर आहे त्याला आमची क्रिएटिव्हिटी आवडली पाहिजे. आणि सध्या त्याच्या हिशोबानुसार पण आम्ही चालतो. तो जर म्हणतोय त्याला कशी अशी पाहिजे क्रिएटिव्ह पाहिजे, आम्ही त्या पद्धतीनं पण द्यायचा प्रयत्न करतोय, पण थोडंसं आमच्या पद्धतीनं पण टाकायचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याला आवडली पाहिजे, नवीन अजून काहीतरी नवीन झालं पाहिजे. आता हे तुम्ही सॉफ्टवेअर विषयी बोलताय की आताच जे 5 वर्षाची पहिल्याचे जे सॉफ्टवेअर आहे आताच्या आलेल्या सॉफ्टवेअर मध्ये अपग्रेड काय झालं? अपग्रेड भरपूर झाले. जसे उदाहरणार्थ एक सॉफ्टवेअरचं नाव सांगा जे जुनं सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही वापरायचे आता जे नवीन आलेले ते खूप सोपं जाते. जुनं जे सॉफ्टवेअर होतं ते कोरल ड्रॉ मध्ये होते, त्यामध्ये आता नवीन नवीन वगैरे व्हर्जन वाढले. इन डिझाईन मध्ये राहते की आता पहिले जे होते जे जास्त अवघड होते पद्धत, म्हणजे प्रत्येक एक एक स्टेप करणं जात होते. आता असं झालंय ते सोपं पद्धतीनं होत चाललंय. पण सर एक असं वाटत नाही का या ग्राफिक डिझाईन मध्ये एक चुकीचं एक डिझाईन पण होऊ शकते, त्याच्याने कोणाला पण डिफेम करायचं असेल किंवा बदनाम करायचं असेल तर ह्याचा पण कधीतरी दुरुपयोग पण आहे. त्याचा जसा आपण सदुपयोग म्हणतोय त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा दुरुपयोग पण साईड इफेक्ट जे म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीचा साईड इफेक्ट वगैरे राहतात
तसे ह्या गोष्टीचे पण साईड इफेक्ट आहेत. पण विद्यार्थ्यांनी ग्राफिक्स शिकणे गरजेचं आहे. ग्राफिक्स शिकणं गरजेचंच आहे. म्हणजे जे आता जे नवीन डिजिटल वर्ल्ड मध्ये नवीन पद्धती वगैरे जे डिजिटल करायचं म्हटलं त्यानुसार ग्राफिक्सची गरज आहे. नवीन क्रिएटिव्हिटी देणं आहे आपल्या पद्धतीने. आता समजून घ्या एखादे जर कोणी प्रोजेक्ट वगैरे करते स्कूल विद्यार्थ्यांसाठी कसं म्हणतात त्यांचं जर आता ते IT सेक्टर मध्ये असो कोणी असो तर त्यांना जर वेब डिझायनिंग करणं म्हणतात वेब डिझायनिंग म्हटलं तिथे डिझायनिंग शब्द तर आलाच ना. आता नुकतीच 12वीचा विद्यार्थ्यांचं परीक्षा झाली, आता निकाल आहे. तर तुम्हाला त्यांना करिअर म्हणून बघता येईल का ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन? हो, शिकायला गेलं तर याच्यात भरपूर आहे. ग्राफिक डिझायनर मध्ये भरपूर स्कोप आहे शिकायसारखे. असं नाही म्हणजे ग्राफिक डिझायनर फक्त बॅनर वगैरे बनवतो एखाद्या बर्थडे तसं काहीच नाही. ग्राफिक डिझायनर असा आहे की तो जो वेब डिझायनिंग करू शकतो त्याचा इलिस्ट्रेटर वापरून आर्किटेक्ट मध्ये मोठे मोठे घर वगैरे ऑटोकॅड वापरतात ते पण एक डिझाईनचा प्रकार झालाय. नुसतं डिझायनर ग्राफिक डिझायनर म्हटल्यानुसार हा बॅनर वगैरे बनवण्याचे हे नाही राहील. त्याच्यात पण भरपूर प्रकार आहेत. आता ही आम्ही आता जी माहिती घेतली साहेबांकडून की याच्यात हे आढळलं की पिक्चर से मोर दॅन वर्ड, म्हणजे पिक्चर मध्ये एवढं तुम्ही देऊ शकता, समजून सांगू शकता की तुमच्या शब्दामध्ये तुम्ही समजू शकता. मग त्यासाठी चांगलं डिझाईन येण्यासाठी त्याला दिवस रात्र त्याला एक तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नवीन सॉफ्टवेअर सोबत तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे आणि ते कसं तुम्हाला वापरता येईल त्याचं पण तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. एकदा ग्राफिक डिझाईन कम्प्लीट झाल्यानंतर त्याचा पुढचा प्रोसेस कसा असतो हे आपण जाणून घेऊ. ग्राफिक डिझाईन त्याच्यानंतर समोरचं क्रिएटिव्ह देणं आहे प्रिंटिंग वगैरे प्रिंटिंगसाठी अशी मशीन वगैरे वापरलं जातं. मशीन सेट ही प्रिंट मशीन आहे जे सिंगल कलर मशीन. याच्यावर आपण जर एखाद्या कंपन्यांचे कंपनीचे ब्लॉक शीट वगैरे जे असेल त्यांचे जे डेटा वगैरे जे राहतील ते आपण याच्यावर प्रिंट करू शकतो. तसं बॅनरची मशीन जे बॅनरची मशीन वेगळी सध्या उपलब्ध नाही आपल्याकडे आपण ते दाखवू शकत नाही. बॅनरची मशीन 4 कलर मशीन राहतात. मशीनचे पण भरपूर प्रकार आहेत. 4 कलर मशीन आहे, 12 कलर मशीन, 12 कलर, सिंगल कलर मशीन आहे, 2 कलर मशीन आहे. त्यामध्ये मशीनचे प्रकार असतात. ही जी मशीन आपण दाखवली तर ही सिंगल कलर मशीन आहे. यावर मशीन प्लेट पहिले CTP म्हणून एक प्लेट CTP सोडण्यात येते. त्याच्यावर प्लेटचे जे डाय राहतो एक प्रकारचा डाय म्हणता येईल. डाय तसा तयार होतो त्यानुसार मशीन छपाई होतं. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा 4 कलर्स म्हणतो तर ह्याच्यामध्ये कलर्समध्ये स्पेसिफिक कसे कलर्स ॲडजस्टमेंट कसं आहे? स्पेसिफिक फक्त 4 कलरचेच येत आहेत. एक सायन होतं, मॅजेंडा राहतोय, ब्ल्यू म्हणजे येलो राहते आणि ब्लॅक राहतो. 4 कलरमध्ये आपण जे सगळे कलर यूज करूया आपले जे 4 कलर हे राहतात त्यानुसार ते प्रिंटिंग होतात. त्या 4 कलरनुसार प्रिंटिंग होतं. ही प्रोसेस आणि प्रोसेस प्रकार आपल्याला जे ॲक्च्युअल साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये कट होतं. मग कटिंग झाल्यानंतर त्याचं एक असं एक डिव्हायडेशन असं केलं मग त्याची पॅकेजिंगचा विषय आपण बोलतो. हे सगळं झाल्यानंतर एक असं पॅकेजिंग होऊ शकते. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जे पुस्तक आहे त्याच्यावरचं कवर वगैरे जे डिझाईन केलेले कवर प्रिंट होईल ते याच्यानुसार त्याला अटॅचमेंट केलं जातं. असं एक प्रिंटिंग प्रेसचं असं कार्य असतो. डिझाईन झाल्यानंतर प्रिंट वरती येतं. प्रिंट मशीन झाल्यानंतर ही कटिंग कटिंग मशीनवर नंतर झाल्यानंतर ते पॅकेजिंग अशा प्रकारे एक छोट्या व्यवस्था प्रिंटिंग प्रेसचा हे बेसिक सुरू होतं. तर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आमचं MP डिजिटल न्यूज चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सोबत आमचे कॅमेरा पर्सन राहुल वानखेडे आणि मी व्हिडिओ जर्नलिस्ट निमिष लॉड गावावर करून एवढं वादविवाद झाले
राहुल ये पण बोला राहुल इधर से सर धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आमच्या एमपी डिजिटल न्यूजला. मी निमिष लोहाळे, व्हिडिओ जर्नलिस्ट. माझ्यासोबत कॅमेरा पर्सन राहुल वाणी.